साई फूडीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कॉर्न भजी। आता कॉर्न भजीसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे आहेत कॉर्न, कांदा, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, कोथिंबीर आणि मिरच्या आणि खायचा सोडा। आणि त्याच्यामध्ये आपण बाकीचे काही मसाले यूज करणार आहोत ते आपण बघू। आता आपण त्याच्यामध्ये घालूया कांदा, नंतर घालूया मिरच्या, कोथिंबीर, इथे मी 2 चमचे घेतलेले आहे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ आपण ह्याच्यासाठी घेतोय आपले क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घ्या। आणि बेसन पीठ मी इथं 1 वाटी घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार घ्या, कमी जास्त। नंतर त्याच्यासाठी लागणारे चवीपुरते मीठ, नंतर घालूयात खायचा सोडा, थोडेसे जिरे, हिंग, गरम मसाला, हळद आणि थोडीशी मिरची पावडर। आता आपण तेल थोडेसे 2 चमचे गरम ऑइल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। आता आपण लागेल तसे पाणी ॲड करून बॅटर मिक्स करून घेऊया। आधी हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्या, नंतर मग पाणी ॲड करा। चला आता आपण हे मिक्स केले, आता आपण त्याची भजी करून घेऊयात। आपलं ऑइल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सोडूयात। भजी तळताना थोडंसं डिस्टन्सवरच तळा, कारण की कॉर्न उडतात अंगावर। कलर हे बघा, आपले कॉर्न भजी आता तयार आहेत, आपण आता काढून घेऊया। हे बघा, आपले क्रिस्पी कॉर्न भजी आता तयार आहेत। तुम्ही ते टोमॅटो केचप बरोबर किंवा मेन चटणी बरोबर सर्व करू शकता। आता तुम्हाला मी एक फोडून दाखवते, बघा आपले किती क्रिस्पी झालेत बघा। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।